नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण हे वाटाणे घेतलेले आहेत, 3 मिरच्या घेतल्या आहे, कोथिंबीर घेतलेली आहे. तर आपण ह्या तिघं वस्तू घेतलेल्या आहात. तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर जरूर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. तर आधी आपण हे वाटाणे थोडेसे पातेल्यात टाकलेले आहेत, थोडं पाणी टाकलेलं आहे आणि थोडे वाफवून घेणार आहोत. तर बघा आज काय करणार आहोत आपण, अगदी अगदी छान अशी झटपट होणारी ही रेसिपी आहे आणि मुलांना असं पटकन वेळच काही चटक-मटक खाण्यासाठी अशी आपण केली. तर इकडे मिरच्या घेतलेल्या होत्या आणि त्या मिक्सरच्या भांड्यात टाकल्या. तर तुम्ही म्हणाल मिक्सरचं भांडं खराब आहे. खराब नव्हतं. माझं मिक्सरच्या भांड्यात मी शेंगदाण्याचा कूट केलेला होता. तर अशा ह्या या एका बाजूला आपले हे जे आहे, तर हे वाफवून झालेले आहेत. तर आपले वाटाणे वाफवून झालेले आहेत. तोपर्यंत इकडे मी 1-1 चमचा आपलं घेतलेला आहे. 1 चमचा जिरं, 1 चमचा बडीशोप आणि 1 चमचा धने असे घेतलेले आहे. आणि असं छान असं खमंग असं भाजून घेतलेलं आहे. तोपर्यंत आपण इथे बघा ते भाजल्यानंतर आपण जे मिक्सरचं आपण जे दळणार होतो सारण, त्याच्यात आपण ते टाकून घेतलेलं आहे आणि असं छान असं वाटण करून घेतलेलं आहे आपण. या ठिकाणी असं छान वाटाण्याचं वाटण केलेलं आहे. थोडंसं तेल टाकलेलं आहे. तेलामध्ये आता आणि हे वाटण असं तेलामध्ये थोडंसं परतून घेणार आहोत. त्याच्यातलं जे पाणी आहे ते पाणी थोडंसं कोरडं होईल आणि आपल्याला त्याच्यासाठी आपण हे थोडं वाटण असं परतून घेतलेलं आहे. थोडंसं जो त्याचा गोळा तयार होईल असं परतून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपण हे सगळं वाटण असं परतून घेतलेलं आहे. थोडंसं कढईमध्ये टाकून जोपर्यंत त्याचा घट्ट गोळा होत नाही तोपर्यंत आपण हे वाटण परतून घेणार आहोत. वाटण गार होत आहे तोपर्यंत आपण इथे 1 वाटी पीठ घेतलेलं आहे. तर 1 वाटी पीठ घेतलं आहे. त्याच्यात थोडंसं ओवा टाकलेला आहे आणि ओवा असा थोडा हातावर क्रश करून इथे ओवा टाकलेला आहे. थोडंसं मीठ टाकणार आहोत या ठिकाणी आणि थोडंसं 1 चमचा तेल टाकणार आहोत. आणि मी हा गव्हाचं पीठ घेतलेला आहे, मैदा घेतलेला नाही. आपलं जे गहू आपण पोळ्या ज्या करतो ते पीठ घेतलेलं आहे. छान असं चाळून ते पीठ घेतलेलं आहे आणि त्याचा असा घट्टसर असा गोळा मळून घेणार आहोत. हे बघा अशा पद्धतीने आपण इथे घट्टसर हा गोळा आपण असा हा घट्टसर असा गोळा मळून घेणार आहोत. हे बघा अशा पद्धतीने आपण हा आपल्याला जेवढं लागेल तेवढ्या वाटीच्या मापाने घेतलेला आहे आणि हा आपण असा घट्टसर गोळा मळून घेतलेला आहे. तर आणि आपण हा असा घट्टसर असा गोळा मळून घेतलेला आहे आणि तो 5 मिनटं बाजूला ठेवून देणार आहोत झाकून आणि तो बाजूला 5 मिनटं एका बाजूला ठेवून देणार आहोत. हे बघा असं ठेवून एका बाजूला आपण थोडंसं तेल लावून आणि मी तो गोळा असा बाजूला ठेवून देणार आहोत. या ठिकाणी आपला हा घट्टसर गोळा मळून झालेला आहे. त्याच्यानंतर आपण जे हे सारण केलेलं होतं ते थोडंसं हाताला तेल लावून आणि असे छोटे-छोटे गोळे तयार करून घेणार आहोत. एका साईडला आपण इथे आपल्याला छोटे-छोटे असे गोळे तयार करून छोटे-छोटे बॉल तयार करून घेणार आहोत आपण एका हातावर. अशा पद्धतीने आपण हे सगळे असे बॉल तयार करून घेणार आहोत. तर आपण एका बाजूला जे पीठ मळून ठेवलेलं होतं ते असं पोलपट लाटण्यावर आपण हे केलं आहे आणि असं लांबसर गोळा करून आणि त्याचे आपण असे छोटे-छोटे असे तुकडे करून घेणार आहोत आपल्याला. हे बघा अशा पद्धतीने आपण हे छान असे छोटे-छोटे गोळे करून घेणार आहोत एकसारखे. तर हेच आपले हे झालेले आहेत आणि हे बघा अशा पद्धतीने हाताने आपण किंवा लाटण्याच्या साहाय्याने लाटूनसुद्धा आपण हे करू शकतो. पण मी हे तुम्हाला आधी हाताने दाखवून देते आहे. हे बघा अशा पद्धतीने आपण इथे हाताने असं मोठं केलं आणि त्याच्यात असा हा छोटासा जे बॉल केले होते ते भरलेले आहेत आणि हे अशा पद्धतीने आपण इथे अशी छान अशी बघा अशा पद्धतीने आपण इथे लाटून घेतलेले आहेत आणि हे असे तयार करून घेणार आहोत. हे सगळे असे आपण तयार करून घेणार आहोत.
तर आपलं हे असं तयार झाल्यानंतर आपण एका गॅसवर इथे कढईत तेल टाकलेलं आहे आणि कढईत तेल तापायला ठेवलेलं आहे आणि आता आपल्याला छान अशा ह्या वाटाण्याच्या ज्या आहेत किंवा मटरच्या कचोरी तयार करून घेणार आहोत आणि खमंग अशी ही तळून घेणार आहोत. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली जरूर मला कमेंट्समध्ये सांगा. अगदी सोप्या पद्धतीने आणि असं वेगळं काहीतरी खायला चटक-मटक मुलांना खूप आवडेल अशा ही आपण ही जी केलेली आहे तर वाटाण्याची कचोरी किंवा मटारची कचोरी असं म्हटलं तरी चालेल. अशी छान अशी ही खमंग अशी ही कचोरी आपल्याला गुलाबी रंग किंवा त्याच्यात खरपूस अशी ही तळून घ्यायची. हळू मंद आचेवर ही एकसारखे उलटी-पालटी करून आणि ही अशी मंद आचेवर आपण इथे तळून घेत आहोत. बघा अशा पद्धतीने खमंग अशी छान अशी टपुरी फुगत आहे. तर अशा पद्धतीने आपण ह्या कचोऱ्या तयार केलेल्या आहेत. तुम्हाला माझी कशी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. बघा मी सॉस बरोबर केली आहे. तुम्हाला वाटली तर चटणी बरोबर सुद्धा खाऊ शकतात. स्वादिष्ट